आज बनवूया बटाटा मटारची भाजी। चला स्टार्ट करूया। कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकायची मोहरी। मोहरी तडतडली की मग टाकायचं जिरं। जिरं टाकून झाल्याच्या नंतर मग टाकायचं तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा। नंतर ते टाकल्याच्या नंतर टाकायचा कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। मग थोडासा कढीपत्ता टाकायचा त्याच्यात, ते पण मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात टाकायचं आलं लसणाची पेस्ट, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मग थोडीशी टाकायची त्याच्यात कोथिंबीर फोडणीतच टाकले की छान लागते म्हणून टाकून द्यायची। आणि ते मिक्स करून झालं की मग टाकायचं टोमॅटो, ते पण व्यवस्थित मिक्स करायचं। मग थोडंसं हिंग टाकायचं, हिंग पण मिक्स करून घ्यायचं। मग टाकायचे हळद आणि लाल तिखट, ते पण मिक्स झालं की मग त्याच्यात टाकायचं 1 चमचा धना पावडर मिक्स करून झालं की टाकायचं एकदम थोडंसं पाणी, नाही तर मग भाज्या करपतील म्हणून। मग थोडीशी परत कोथिंबीर टाकायची, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मग टाकायचा एक उकळलेला बटाटा, असा कुस्करून टाकायचा, कापून नाही टाकायचा। कुस्करून टाकलं की ती छान मिक्स होते भाजी, पातळ नाही होत। मग ते झालं की मग हे उकडून घेतलेले मटार टाकायचे त्याच्यात, व्यवस्थित मिक्स झाले की मग थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मग टाकायचा गरम मसाला टाकून मिक्स केलं की टाकायचं गरम पाणी, गार पाणी नाही टाकायचं, गरम पाणीच टाकायचं। मग उकळ आले की परत एकदा धना पावडर टाकायचं 1 चमचा। आणि अशी तयार झाली आपली मटार आणि आलूची सब्जी।